चौथ्या आठवड्याच्या सराव सत्रामध्ये आज आपण ठराविक एका अलंकारापासून वेगवेगळे अलंकार कसे तयार करायचे हे आज आपण शिकणार आहोत. पहिल्या आठवड्याच्या सराव सत्रामध्ये आपण दुसरा अलंकार शिकलो होतो, 3 स्वरांचा अलंकार. म्हणजे असा सा रे ग रे ग म ग म प म प ध क्रमशः. तर आता या आठवड्यामध्ये या अलंकाराचं वेगवेगळ्या अलंकारामध्ये कसं रूपांतर होतं ते आपण आज शिकणार आहोत. या 3 स्वरांच्या अलंकारामध्ये सुरुवातीला आपण केवळ ह्या 3 स्वरांचा विचार करूया, सा रे ग. तर या सा रे ग या स्वरामध्ये फक्त पहिला स्वर डबल करायचा. म्हणजे सा रे ग चं रूपांतर असं होईल, सा सा रे ग. पुढं रे ग म, पहिला स्वर डबल, रे रे ग म. पुढं ग म प, पहिला स्वर ग डबल करायचा, ग ग म प. पुढे म प ध, म प ध, त्यातला पहिला स्वर डबल करायचा, म म प ध. पुढं प ध नी, पहिला स्वर डबल करायचा, प प ध नी. आणि शेवटी ध नि सा, ध नि सा, त्यातला पहिला स्वर डबल करायचा, ध ध नि सा. आता अवरोहामध्ये त्याच्या उलट क्रिया करायची, सा नि ध, त्यातला पहिला स्वर डबल करायचा, सा सा नि ध. पुढं नि ध प, नि नि ध प. पुढं ध प म, ध ध प म. पुढं प म ग, प प म ग. पुढं म ग रे, म म ग रे. आणि शेवटी ग रे सा, ग ग रे सा. आता तालाबरोबर कंटिन्यू कसा करायचा बघा. त्यासाठी आपण पुन्हा त्रितालच निवडणार आहोत, 16 मात्रांचा ताल. पाहूयात. सा सा रे ग रे रे ग म ग ग म प म प ध प प ध नि ध ध नि सा, सा सा नि ध नि नि ध प ध ध प म प प म ग म ग रे ग. आता हाच 3 स्वरांचा अलंकार वापरून आपण दुसरा अलंकार तयार करूया. म्हणजे हे पहिले 3 सा रे ग हे 3 स्वर. आता यातला फक्त दुसरा स्वर डबल करायचा. म्हणजे असं सा रे रे ग. रे ग म मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, रे ग ग म. ग म प याच्यामध्ये दुसरा स्वर डबल करायचा, ग म म प. म प ध मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, म प प ध. आता प ध नी मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, प ध ध नी. आणि ध नि सा मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, ध नि नि सा. त्याच्या उलट क्रिया अवरोहामध्ये सा नि ध मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, सा नि नि ध. नि ध प मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, नि ध ध प. ध प म मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, ध प प म. प म ग मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, प म म ग. म ग रे मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, म ग ग रे. आणि ग रे सा मध्ये दुसरा स्वर डबल करायचा, ग रे रे सा. आता सलग तालाबरोबर वाजूयात.
सा रे रे ग ग म म प प ध ध नि सा नि ध ध प म ग रे सा. आता 3 स्वरांच्या अलंकारापासून पुन्हा आपण तिसरा अलंकार तयार करूया. म्हणजे सारे ग या 3 स्वरातला आता तिसरा स्वर डबल करायचा आहे. म्हणजे असं बघा, ता रे ग ग, पुढं रे ग म येतं, त्यातला तिसरा स्वर डबल करायचा, रे ग म पुढं ग म प, त्यातला तिसरा स्वर डबल करायचा, ग म प प, पुढं म प ध, त्यातला तिसरा स्वर डबल करायचा, म प ध ध, पुढं प ध नि, त्यातला तिसरा स्वर डबल करायचा, प ध नि नि, पुढं ध नि सा, यातला तिसरा स्वर डबल करायचा, ध नि सा सा. आता त्याच्या अवरोहामध्ये उलट क्रिया करायची. सा नि ध यातला तिसरा स्वर डबल करायचा, सा नि ध ध, नि ध प यातला तिसरा स्वर डबल करायचा, नि ध प प, ध प म यातला तिसरा स्वर डबल करायचा, ध प म म, प म ग यातला तिसरा स्वर डबल करायचा, प म ग ग, आणि म ग रे यातला तिसरा स्वर डबल करायचा, म ग रे रे, आणि शेवटी ग रे सा यातला तिसरा स्वर डबल करायचा, ग रे सा सा. आता हेच आपण सलग तालामध्ये बघूया. सा रे ग ग रे ग म ग म प प म प ध ध प ध नि नि, ध नि सा सा, सा नि ध ध, नि ध प प, ध प म प म ग ग, म ग रे रे सा सा. आता याच 3 स्वरांच्या अलंकाराचा आणखीन वेगळ्या पद्धतीनं अलंकार आपल्याला तयार करता येईल. म्हणजे सा रे ग या 3 स्वरातले पहिले 2 स्वर डबल करायचे. म्हणजे सा सा रे रे ग, तिसरा स्वर फक्त सिंगल ठेवायचा. पुन्हा रे ग म मध्ये रे आणि ग डबल करायचा, रे रे ग ग म. आता ग म प मध्ये ग आणि म डबल करायचा, प सिंगल ठेवायचा, ग ग म म प. आता म प ध मध्ये म आणि प डबल करायचा, ध सिंगल ठेवायचा, म म प प ध. प ध नि मध्ये प आणि ध डबल करायचा, नि सिंगल ठेवायचा, प प ध ध नि. आणि ध नि सा मध्ये ध नि डबल करायचा, सा सिंगल ठेवायचा, ध ध नि नि सा. आणि अवरोहामध्ये याच्या उलट क्रिया करायची. सा नि ध मध्ये सा नि डबल करायचा, सा सा नि नि ध. नि ध प मध्ये नि ध डबल करायचा, प सिंगल ठेवायचा, नि नि ध ध प. ध प म मध्ये ध डबल प डबल म सिंगल, ध ध प प म. प म ग मध्ये प डबल म डबल आणि ग सिंगल, प प म म ग. म ग रे मध्ये म डबल ग डबल रे सिंगल, म म ग ग रे. आणि ग ग रे सा मध्ये ग डबल रे डबल सा सिंगल, ग ग रे सा. आता हेच आपण कंटिन्यू ताला बरोबर बघूयात. सा सा रे ग रे ग ग म ग ग म म प म
प ध नी ध ध नी नी सा 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 नी नी ध नी नी ध ध प ध ध प प म प प म म ग म म ग ग रे ग ग रे रे सा. याच 3 स्वरांच्या अलंकाराचा आता आणखीन एक वेगळा अलंकार आपण तयार करू. म्हणजे सारे ग यातला पहिला स्वर सिंगल ठेवायचा, दुसरा आणि तिसरा डबल करायचा. सा रे रे ग ग. पुढं रे ग म मध्ये ग आणि म डबल करायचा. रे ग ग म म. ग म प मध्ये ग म म प प. म प ध म प प ध ध. प ध नी मध्ये प ध ध नी नी. आणि ध नी सा मध्ये ध नी नी सा सा. आता अवरोह त्याच्यावर उलटा करायचा. सा नी ध मध्ये सा नी नी ध ध. नि ध प मध्ये नि ध ध प प. ध प म मध्ये ध प प म म. प म ग मध्ये प म म ग ग. म ग रे मध्ये म ग ग रे रे. आणि ग रे सा मध्ये ग रे रे सा सा. आता सलग तालामध्ये कसा वाजवायचा ते पाहू. सा रे रे ग ग रे ग ग म म ग म म प प म प प ध ध प ध ध नी नी ध नी नी सा 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 नी नी ध ध नी ध ध प प ध प प म म प म म ग ग म ग ग रे रे ग रे रे सा सा. आणि आता शेवटचा अलंकार तयार करूयात. सारे ग या 3 स्वरामधला पहिला आणि तिसरा स्वर डबल करायचा, मधला सिंगल ठेवायचा. म्हणजे सा सा रे ग ग. रे ग म मध्ये रे आणि म डबल ग सिंगल ठेवायचा. रे रे ग म म. ग म प मध्ये ग आणि प डबल म सिंगल ग ग म प प. म प ध मध्ये म आणि ध डबल प सिंगल म म प ध ध. प ध नी मध्ये प आणि नी डबल ध सिंगल प प ध नी नी. आणि ध नी सा मध्ये ध डबल सा डबल नी सिंगल ध ध नी सा सा. अवरोहामध्ये याच्या विरुद्ध करायचं. सा आणि ध मध्ये सा सा आणि नी डबल ध सिंगल सा सा नी ध ध. नी ध प मध्ये नी डबल प डबल ध सिंगल नी नी ध प प. ध प म मध्ये ध डबल म डबल प सिंगल ध ध प म म. प म ग मध्ये प डबल ग डबल म सिंगल प प म ग ग. म ग रे मध्ये म डबल रे डबल ग सिंगल म म ग रे रे. आणि ग रे सा मध्ये ग डबल सा डबल रे सिंगल ग ग रे सा सा. आता हेच
आपण सलग तालामध्ये बघूयात. सा सा रे ग ग, रे रे ग म म, ग ग म प प, म म प ध ध, प प ध नि नि, ध ध नि सा सा, सा सा नि ध ध, नि नि ध प प, ध ध प म म, प प म ग ग, म म ग रे रे, ग ग रे सा सा. तर अशा पद्धतीनं तयार केले. तसेच 4 स्वरांच्या अलंकारापासून, 5 स्वरांच्या अलंकारापासून, 6 स्वरांच्या अलंकारापासून, 7 स्वरांच्या अलंकारापासून आपल्याला भरपूर असे अलंकार तयार करता येतील. आणि तसा सराव करा. आणि आमचा चॅनल आपल्याला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.